मी खोटं सांगणार नाही. हे बघा FIR दाखल झाले का तुम्ही सारखे झोपता असा तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला. म्हणजे शूटिंगच्या वेळी वेळ मिळेल तिकडे तुम्ही झोपता. म्हणजे तशी झोप माणसाला पाहिजे असते, गरज आहे माणसाची झोप. पण मला एक गोष्ट सांगा की साधारण दिवसाला किती मिनिटं तुम्ही झोपता? मदन चोप्रा! अरे देवा. 70 मिनट 70 मिनट है तुम्हारे पास. आज मैं तुम्हें नहीं बताऊंगा कि कैसे खेलना है. बस खेलो, ऐसे खेलो कि दुनिया देखती रह जाए. बसा काय करत नाही ते बसा. आज नहीं बताऊंगा ना, लेकिन एक बात है, इस मदन चोपड़ा को मैं नहीं छोड़ूंगा. समझा मदन चोप्रा? दिल है मेरा दीवाना, यारो मैं तो चला. काय झालं, पोलीस स्टेशनच्या चाय आहे त्याच्याकडे, थोडं घाबरायला लागते त्याला. एकटाच राहत ना पोलीस स्टेशन मध्ये, आम्ही असतो नसतो, आमचा काही भरोसा नाही तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे मॅडम? मला सेटवर झोपा काढता? मला झोप प्रचंड प्रिय आहे, त्यामुळे येस मी झोपते. मला हा आरोप मान्य आहे. मान्यच केला त्यांनी. नाही नाही, मान्य करू लागलो. काय म्हणजे झालं तुमच्या शरीरात किती % झोप असेल? दया, कॅन्डेलिना जोलीला आण. हा? तुम्हाला अँजेलिना जोली म्हणायचंय का? सकाळची प्रॉपर्टी घेऊन ये. आई नाव ठेवत होते. आता प्रूव्ह होईल. तर हा पेपर डायऑक्साईड आणि ही राखर डायऑक्साईड. काय म्हणजे काय करायचं तुमचे पेपर? फिंगरप्रिंट्स पुढे करा. प्रिन्स पुढे करा कसं. आता ह्या फिंगरप्रिंट्सने ह्याच्यावरती फुटप्रिंट्स काढा. हाताचे फुटप्रिंट्स. फिरवा त्यांचं नॉलेज जरा. ते काय बऱ्याच वर्ष CID मध्ये असल्यामुळे जरा बाकीचं बाहेरचं काही समजून नाही राहिलं त्यांना. बस हे घडतंय का? काही घडत नाहीये, मी वाचले. घासा 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 असं घासा. शाबास हे काय घडत नाही. शाबास 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 घासा शाबास. अरे वा अरे वा काहीतरी. हे काय? एक मिनिट. काय आहे ते? क्या दिख रहा है? मला झोप येते. मला झोप लागते. मॅडम तुमच्यावर ना एक पुढचा आरोप असा आहे, म्हणजे तो म्हणजे कसा आहे, खाजगी आरोप आहे. तुम्हाला तुमचे ड्रायव्हर सोडून जातात, ते तुमच्याशी नीट वागत नाही. म्हणजे काय प्रॉब्लेम आहे? ते तुमच्याशी नीट वागत नाही का तुम्ही त्यांना पेमेंट देत नाही आणि पळून लावता? येस, माझं पूर्वीचं ड्रायव्हर आत्ता माझ्याकडे नाही आहे, कारण की त्याला बँकेत एक खूप छान नोकरी लागली, ज्यात डेफिनेटली त्याला माझ्याकडनं मिळते त्यापेक्षा जास्त सॅलरी मिळणार होती. त्यामुळे त्याने मला अच्छा. विचारलं. आय सेड ओके. सो तो गेला आणि आता सध्या माझ्याकडे एक ड्रायव्हर आहे. तू प्लीज हे ऐकून जाऊ नकोस, मी बरी वागते तुझ्याशी. मुळात ड्रायव्हर हा सोडून जाण्यासाठीच असतो. कसं? तो आपल्याला आपल्या घरी सोडतो आणि तो निघून जातो त्याच्या घरी. तो आपल्याला सोडून त्याच्या घरी निघून जातो. कोई गडबड नाही है. अरे सोडून म्हणजे असं नाही रे, तो मधातच सोडून जातो. मधातच? अरे मधात म्हणजे मधात नाही रे, असा मध्येच सोडून जातो. ओ म्हणजे त्या मध्येच राहत असतील कुठेतरी. कुछ गडबड नाही आहे दया, कुछ गडबड नाही. ड्रायव्हर टिकत नाही त्यांच्याकडे. हो टिकत नाही. नाही, टिकत नाही मला त्यांच्याकडे. हा आरोप मान्य नाहीये. ड्रायव्हर टिकत नाही? हा. अबे ड्रायव्हर आहे का? आंबा चेक करून घ्या ना. ड्रायव्हर टिकत नाही म्हणजे काय? अबे ड्रायव्हर टिकत नाही म्हणजे ड्रायव्हर त्यांच्याकडे राहत नाही. मला शेड डोकं आउट झालेलं आहे. मी तुम्हाला हेल्प करू शकतो मॅडम. हा करा. ड्रायव्हरला बोलवा. मॅडमकडे ड्रायव्हर होता का? हो हो. हा हो. कधी? लास्ट इयरला. बसा मॅडम, बसा बसा. अरे तुझे
काय चुकलं अरे तू पण काय तया काय दया, दादा आमच्यावर दया करा दादा. हा फर्स्ट टाइम म्हणून सोडलं तुला काढून टाकते नाही, कसं आहे ते ड्रायव्हर बी बिचार रागावला फार त्रास देतात ना. हा घाबरले काय झालं आता. तर ड्रायव्हर हा साहेब हा ड्रायव्हर साहेब हे बघा एक छोटासा एक्सपेरिमेंट आहे. हा एक एक्सपेरिमेंटचा भाग आहे. ओके आता हा काही करू शकणार नाही. मेट्रो डायऑक्साईडला घेऊन ये. अरे नको रे. प्रॉपर्टी घेऊन या. हा स्प्रे आहे. अरे देवा म्हणजे ओके हा स्प्रे मारल्यानंतर कुठलीही गोष्ट 5 वर्षापेक्षा जास्त टिकते. गंध चढत नाही त्याच्यावरती. आला माझ्या ड्रायव्हरला इथे त्याच्यामध्ये तेल मोहरी मसाला गूळ मीठ आणि थोड्याशा कैऱ्यांचा रस टाकलेला आहे. काही लोणच्याचा बिझनेस आहे तुमचा. लोणचं जर 5 वर्ष टिकतं तर ड्रायव्हर का नाही टिकणार. असू द्या काय हरकत नाही. पण मॅडम तुम्ही इकडे आल्या तुमच्यावर काय होईना गुन्हे दाखल झालेले होते म्हणून तुमची एक नोंद आमच्या पोलीस स्टेशनमध्ये असावी म्हणून आमची ती एक प्रथा आहे का येणाऱ्या आरोपीकडून आम्ही ऑटोग्राफ घेतो. तर तुम्ही आता एक तुमची ऑटोग्राफ द्या इथं. आता मला खरं तर हा प्रश्न सगळ्यांना विचारायचा. मी असं ऐकलंय की सेटवर सुद्धा खूप धमाल असते आणि दिग्दर्शक म्हटल्यानंतर एक शिस्त असते आणि ती असायलाच पाहिजे. तुमच्या सेटवर दिग्दर्शकाने एक शिस्त लावली आहे म्हणे की जर फोन कोणाचा वाजला तर त्यांना काही आर्थिक दंड होतो किंवा कुठल्या वस्तू राहिल्या तर एक आर्थिक दंड होतो. आणि यामध्ये पहिला नंबर कोणाचा असेल कर पे करण्यामध्ये तर तो श्रीचा आहे. त्याने आधी हात वर केला. मी असं ऐकलं की घेतली. हो ना. आणि तुझ्या म्हणजे जेव्हा चेक निघतो तेव्हा अर्धा चेक ह्यांच्याच नावाने निघतो. प्रोडक्शन हाऊस यांचंच असल्यामुळे ते स्वतःचं नाव पहिले टाकतात की तुझा अर्धा माझा आहे. तर काय साधारण काय होतं म्हणजे हा काय प्रकार. काय नाही रे, सीनमध्ये फोन लागतो माझा अनेकदा. फोन येतो जान्हवीचा वगैरे वगैरे. तो शेजारी ठेवलेला असतो. भांग पाडायला म्हणून मी उभा राहतो आणि असा मेकअप दादा इकडे असतात तर मागून कुणीतरी उचलून घेऊन जातं कुणीतरी दुसरीकडे ठेवलाय म्हणून. अच्छा. बरं असाही जातो रे माझा फोन. बर. वाचतो कधीतरी. मग तो सायलेंटवर टाकायचा राहतो. मग तो वाचतो. मी सीनमध्ये नसतो मागे बसलेलो असतो कुठेतरी पण तो वाचतो. माझाच नाही इतरांचाही वाचतो. पण सगळ्यात जास्त आय गेस मीच भरलेत अजून. हो ना. सर तुम्ही प्रोड्युसर आहात. सिरियल मधून पैसे कमावणं हे तुमचं काम आहे पण हा साईड बिझनेस आहे का तुमचा. हवा येऊन द्या त्याला हवा येऊन द्या डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. मी मराठी झी मराठी